सरकारी फाईल आहे, 10 जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही. बस या एका डायलॉगने सध्या मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. द महाराष्ट्र फाईल हा आगामी मराठी सिनेमा आता प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय. काश्मीर फाईल्स, बंगाल फाईल्स नंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय आणि सरकारी व्यवस्थेवर भाष्य करणारा हा सिनेमा 29 मे 2026 रोजी थिएटरमध्ये धडकणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते, हा फक्त एंटरटेनमेंटसाठी बनवलेला सिनेमा नाही, तर व्यवस्थेतील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप, शेतकऱ्यांचं शोषण आणि सामान्य माणसाच्या न्यायासाठी संघर्षाची जबरदस्त गोष्ट आहे. या सिनेमाची कथा 40 किलोमीटरच्या महामार्ग प्रकल्पाभोवती फिरते. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी कशा हिसकावल्या जातात, योग्य मोबदला कसा मिळत नाही, सत्ता आणि पैशाचा गैरवापर कसा होतो, हे ट्रेलरमध्ये अतिशय दमदार पद्धतीने दाखवलंय. विशेष म्हणजे बंजारा समाजाच्या न्याय आणि हक्कांवर भाष्य करणारा भारतातील हा पहिला सिनेमा असल्याचा दावा आहे. ट्रेलरमध्ये एका स्त्रीची न्यायासाठीची झुंज, सरकारी दडपशाही आणि व्यवस्थेविरोधात उभा राहिलेला सामान्य माणूस खूप प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. त्यामुळे हा सिनेमा फक्त राजकीय थ्रिलर न राहता सामाजिक वास्तव दाखवणारा चित्रपट ठरू शकतो. या सिनेमात कलाकारांचीही तगडी फौज आहे. सयाजी शिंदे, उषा नारकडनी, मंगेश देसाई, नागेश भोसले यांच्यासोबत सनी लिओनी, सपना चौधरी आणि गौतमी पाटील यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. संजीव कुमार राठोड यांनी या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि पथकथा सांभाळली आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेले संवाद आणि दृश्य पाहून हा सिनेमा थिएटरमध्ये मोठा वाद आणि चर्चा निर्माण करू शकतो असं सध्या बोललं जात आहे. आता खरंच हा सिनेमा व्यवस्थेचं काळं सत्य दाखवणार का, की फक्त चर्चेसाठी तयार केलेला आणखी एक फाईल्स ब्रँडचा चित्रपट आहे, हे जाणून घेण्यासाठी 29 मे ची वाट पाहावी लागणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा.